नमस्कार. टिळकनगर बालविद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड 4th, सब्जेक्ट इंग्लिश बालभारती, पोएम नंबर 28, द एल्फ सिंगिंग. Hello students, today we'll learn a beautiful poem, The Elf Singing. Listen carefully. मुलांनो, आज आपण एक सुंदर गमतीशीर अशी कविता शिकणार आहोत. कवितेचं नाव आहे द एल्फ सिंगिंग. एल्फ म्हणजे जंगलातील छोटी परी. आता ही परी गाणं म्हणत आहे आणि त्याच्यावर आधारित ही कविता आहे. नीट काळजीपूर्वक बघा. An elf sat on a twig. आता जरी जंगलातली ही छोटी परी असली तरी इथं हिचं वेगळं रूप दाखवलेलं आहे. पण एल्फचा खरा अर्थ आहे जंगलातील छोटी परी. तर इथे बघा, हा एल्फ एका झाडाच्या फांदीवर बसलेला आहे. ही वॉज नॉट व्हेरी बिग. तो काही फार मोठा नाही. एल्फ काही फार मोठा नाही, म्हणजे तो छोटासाच आहे. ही सॅंग अ लिटल सॉन्ग. तो एक छोटंसं गाणं म्हणत होता. ही डिड नॉट थिंक इट रॉंग. त्याच्या हे लक्षातच आलं नाही का काहीतरी चुकीचं घडत आहे. बट ही वॉज ऑन अ विझार्ड्स ग्राउंड. तो जो गाणं म्हणत बसलेला होता तो भाग होता एका जादूगाराचा. तो जादूगाराच्या अंगणात होता, जादूगाराच्या भागात बसलेला होता. हू हेटेड ऑल स्वीट साऊंड्स. आणि त्या जादूगाराला गोड आवाजाचा फार राग होता. म्हणजेच गोड आवाज त्याला आवडत नव्हता. आता बघा, एल्फ एल्फ टेक केअर ऑफ युअर सेल्फ. कोणीतरी त्याला म्हणतंय, अरे एल्फ एल्फ. आपण कसा आवाज देतो ना कोणाचं नाव घेऊन, राजू राजू असं म्हणतो, तशाच पद्धतीने एल्फ एल्फ टेक केअर ऑफ युअर सेल्फ. अरे एल्फ एल्फ काळजी घे स्वतःची. ही इज कमिंग बिहाइंड यू. तो जादूगार तुझ्या मागे येत आहे, काळजी घे. टू सेज यू अँड बाइंड यू. तो तुला पकडण्यासाठी येत आहे, तुला बांधण्यासाठी येत आहे. अँड स्टिफले युअर सॉन्ग. आणि तुझं गाणं बंद करण्यासाठी तो येत आहे. त्याला गाणं आवडत नाही आहे त्या जादूगाराला. द विझार्ड विझार्ड. आता हा जादूगार आलेला आहे बरं का. चेंजेस हिज शेप. जादूगाराने स्वतःचा आकार बदललेला आहे, म्हणजे स्वतःचं रूप बदललेलं आहे. इन क्राउलिंग अलॉंग. आणि तो तुझ्या मागे कसा येत आहे, तर सरपटत तुझ्याकडे येत आहे. अँड अगली ओल्ड एप. ते का कुरूप अशा म्हाताऱ्या वानरासारखं किंवा गोरिलासारख्या बिनशेपटीच्या माकडासारखं रूप घेऊन तुझ्याकडे येतोय बघा. चित्रात नीट बघा. पहिल्यांदा तो जादूगार तुम्हाला दिसतोय, एल्फ झाडाच्या फांदीवर बसलेला आहे. नंतर तुम्हाला जादूगार दिसतोय जो खूप चिडलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आता त्याने ह्या गोरिलासारखा माकडाचं रूप घेतलेलं आहे. म्हातारं दिसतंय बघा, त्याच्या भुवया वगैरे पांढऱ्या दिसत आहेत. रूप घेतलेला आहे आणि तो त्याला पकडायला येतोय. पण एल्फ त्याच्या गाण्यामध्ये दंग आहे. त्याला काहीच कळत नाही आहे पाठीमागून कोण येत आहे पहा. अ पॉयझनस लिझार्ड. नंतर त्याने एका विषारी सरड्याचं रूप घेतलेलं आहे बघा आणि आपली जीभ बाहेर काढून त्याला पकडतोय. पण एल्फचं काहीच लक्ष नाही आहे, तो त्याच्या गाण्याच्याच नादात आहे. अ स्पॉटेड स्पायडर. त्याच्यानंतर त्या जादूगाराने ठिपक्याच्या एका कोळ्याचं रूप घेतलेलं आहे बघा आणि कोळी तोंड उघडून त्या एल्फला पकडतोय. पण एल्फ परत त्याच्या गाण्याच्याच नादात आहे. एल्फचं लक्षच नाही आहे. अ वर्मी क्लिडार. नंतर त्याने काय केलेलं आहे की ह्या उडणाऱ्या अळीचं रूप घेतलेलं आहे बघा. ती कशी हवेतल्या हवेत उडतीये त्याला पकडण्यासाठी, असं रूप घेतलेलं आहे. आणि एल्फ असं गाणं गात गात बघा चाललेला आहे. वर तो येतोय त्याच्याकडे. पहा पुढे, द विझार्ड विझार्ड. आता हा विझार्ड जादूगार पहा. ही इज अप ऑन अ बाऊ. आता तो वर झाडाच्या फांदीजवळ आलेला आहे पूर्णपणे. पाहता की ही विल बाईट थ्रू युअर विझार्ड. आता तो गिळण्यासाठी तुझ्या अगदी जवळ आलेला आहे.
ही इज क्लोज टू युअर नाऊ. आता तो तुझ्या खूप जवळ आलेला आहे. आता तो कुठल्याही क्षणी तुला गिळू शकतो असं त्याला कोणीतरी सांगतंय. पण हा एल्फ त्याच्याच गाण्याच्या नादात आहे. या एल्फचं त्याच्याकडे लक्षच नाही. द एल्फ वेंट ऑन विथ हिज सॉन्ग. इट ग्रीव मोर क्लिअर अँड स्ट्रॉंग. बघा हा एल्फ गाणं गातोच आहे आणि सुंदर स्पष्ट मस्त गाणं गाण्यात तो पूर्ण दंग होऊन गेलेला आहे. इट लिफ्टेड हिम इन टू एअर. आणि गाणं गाता गाता हा एल्फ एकदम आकाशात उडून गेला. बघा चित्रात दिसतोय. ही फ्लोटेड सिंगिंग अवे. तो त्या गाण्याबरोबर आकाशात तरंगतोय म्हणजेच उडतोय गाण्याच्या तालावर अगदी. विथ रेनबोज इन हिज हेअर. आणि त्याच्या केसांवर त्या उडणाऱ्या ज्या पंख आहेत, आता त्याच्या अंगावर केस नाही आहे, ते पंख आहेत, त्या पंखावर जणू काही रेनबो आपल्याला दिसतो आहे. बघा की हा त्याला पकडायला आला आणि हा एल्फ गाण्याच्या नादातच होता आणि तो गाणं गात गातच आकाशात उडून गेलेला आहे. आणि मग त्याच वेळेस काय घडलं? व्हाईल द विझार्ड वर्म फ्रॉम हिज क्रीप मेड अ सडन लीप. जेव्हा हे वर्म म्हणजे ही आळी त्याच्यापर्यंत आली होती, जिथं हा बसलेला होता एल्फ तिथपर्यंत आली आणि तिने त्याला गिळण्यासाठी ओठ मिटले किंवा तोंड मिटलं. त्याच वेळेस काय झालं? हा एल्फ तोडून गेला आणि ही अळी पटकन फेल डाऊन इन टू अ होल. ही अळी एका भोकामध्ये बिळामध्ये पडली, जी झाडाच्या खाली बुंध्याजवळ होतं. त्या बिळामध्ये भोकामध्ये ती अळी पडली. अँड हिज मॅजिक वर्ड ही कुड से वॉज इटन बाय अ मोल. आता तो जादूगार काही जादूचे शब्द म्हणण्याच्या अगोदरच वॉज इटन बाय अ मोल. एका किड्याकडून तो खाल्ला गेलेला आहे, छोट्याशा किड्याकडून. मोल याचा खरा अर्थ तीळ आहे, पण इथे आपल्याला किडा असा शब्द घ्यायचा आहे का किड्याकडून ती अळी खाल्ली गेलेली आहे. मुलांनो, आत्ताच आपण या कवितेच्या अर्थाविषयी चर्चा केलेली आहे. ही कविता तशी खूप मोठी असल्यामुळे आपल्याला पाठांतराला काही करण्याची गरज नाही. पण ही कविता तुम्ही रोज एकदा वाचा, म्हणजे त्यातील शब्द तुम्हाला व्यवस्थित कळतील. आपण ही कविता एकदा व्यवस्थित फक्त थोडीशी तालात वाचूया किंवा म्हणूया. An elf sat on a twig. He was not very big. He sang a little song. He did not think it wrong. But he was on a wizard's ground who hated all sweet sounds. Elf, elf, take care of yourself. He is coming behind you to seize you and bind you and stifle your song. The wizard, he changes his shape in crawling along. An ugly old ape, a poisonous lizard, a spotted spider, a wormy glider. The wizard, he is up on the bow. He will bite through your gizzard. He is close to you now. The elf went on with his song. It grew more clear and strong. It lifted him into air. He floated singing away with rainbows in his hair. While the wizard worm from his creep made a sudden leap, fell down into a hole, and his magic word he could say was eaten by a mole. मुलांनो, ही कविता तुम्ही रोज एकदा म्हणा, म्हणजे काय होईल, त्यातील शब्द तुम्हाला व्यवस्थित कळतील. आता यात काही वेगळे शब्द आलेले ते पहा. एल्फ, अँड इमॅजिनरी क्रीचर विथ मॅजिकल पॉवर्स. ट्विग, a small thin stem of wooden. Says, take hold of somebody. Gizzard, a part of stomach.
अर मीन्स बिफोर. मोल, अ स्मॉल डार्क फरी ॲनिमल, म्हणजे केसाळ असा किडा. फरी ॲनिमल, केसाळ असा किडा. मुलांनो, आता ही कविता तुम्ही व्यवस्थित म्हणा. या कवितेवर आधारित PDF फाईल तुम्हाला पुढील भागात येईल. त्यातील प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित वहीत लिहा. धन्यवाद.